पहिल्या महिन्यात योगेशला ब्लॉक करते. मला थोडासा त्रास झालाय कारण प्रेमित केलं. बोलायचं नाही. तर त्या दिवशी 15 ऑगस्ट होता, त्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती. मग असं ठरलं की मल्लिकार्जुनला जाऊया. मग आम्ही इस्लामपूरमध्ये सकाळी 10-10:30च्या आसपास सगळे एकत्र आलो. सगळ्यांच्या 2 व्हीलर होत्या. मल्लिकार्जुन देऊळ हे इस्लामपूर पासून 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे जर तुम्ही कामेरी रोड मार्गे गेलात तर पेठ नाक्यापासून पण 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे 20 ते 30 मिनिटाचा रस्ता आहे. मग आम्ही इस्लामपूरमध्ये होतो. मग आम्ही कामेरी रोड मार्गे रवाना झालो. कामेरीत पोहोचल्यानंतर मंगेश म्हणाला की यशरच्या गाडीत जरा हवा कमी वाटत्या. म्हणलं ठीक आहे, चेक करून घेऊया. पण हवा कमी नव्हती, टायरच पंक्चर होता. त्यामुळे यशराज थोडा नाराज झाला. मग दुसरा पंक्चर दिसला. मग यशराचा मूड ठीक करण्यासाठी आम्ही चहा पिलो आणि चहा पिऊन पुढे गेलो. आम्ही आलतो मल्लिकार्जुनला ब्लॉग करायला. आणि किती जण आहे आम्ही? 5 जण. 5 जण आहे. इकडे जण आहे बघा. यो आणि त्याला महेश बाबू म्हणा. अजून वर चढायचं आहे बघा. आत्ताशी पाहिजे आम्ही. आणि ह्यो मंगेश आत्ताच निघालाय. काय कारण की आमच्या सेटिंगला 2 तास लागले. हा सकाळपासून आहे. कॅमेरा पुढे वरती करायला लागलं. फिरते नाही झालं पाहिजे. 4 पर्यंत आमचा ब्लॉग संपेल. ठरलं तर काय वर जाऊन नाश्ता करायचा. समोसा खायचा. पण आता 1 कचोरी एक्स्ट्रा आणि 1 समोसा एक्स्ट्रा. काय करायचं? त्याबद्दल तरी धन्यवाद. ओके. पुढच्या ब्लॉगला या नक्की. हा? पुढेला जाऊ गणपती. वेळ काढून या. 5 घंटे तुम्ही काय राहील नाही. काय नाही माझ्याकडे नाश्ता साहित्य पाहिजे तुम्हाला. मग आम्ही विश्वजित कडून नाश्ता जप्त केला. नाश्ता म्हणजे काय, 15 ऑगस्ट असल्यामुळे जिलेबी घेतली होती आणि प्रत्येकासाठी 1 समोसा आणि कचोरी होती. आणि यशराजचा उपवास होता त्यामुळे त्याला चिप्स वगैरे घेतलं होतं. मग आम्ही विश्वजितला बाय बाय करून निघालो. तिसरी वेळ आहे ना याची? तिसरी माझी पण तिसरी वेळ आहे. सेकंड इयरला 3rd इयरला असेल कॉलेज. हा त्याच्यानंतर आज आलो. त्यानंतर आज आले. त्याचा मी फोटो टाकतो, तुम्ही बघा किती बदल झालाय. बदल काय नाही झाला. चेहऱ्यात बदल झालाय, वागण्यात बदल झालाय, माणसांच्या बोलण्यात बदल झालाय. तिथं चित्ता पण नाही. सांगितलं चित्त्यांपासून सावध राहा. चित्त आहे का बिबट्या आहे? बिबट्या आहे तो. भावांची ओळख तुम्हाला सांगतो. इकडे ही खास जगात 8 आश्चर्य पण 9 आश्चर्य भाऊ. ही व्यक्ती आहे ती कुठं आल्या मंगेश? बॉम्बेवरून ऐरोली बॉम्बेवरून काल रात्री 8ची ट्रेन पकडून सकाळी 9 पर्यंत इथं आले. खास व्लॉग साठी आलेत. विषय मंगेश किती पायऱ्या आहे त्या? 800. थोड्या वेळानं मंगेशच्या हाताला दुखापत झाली. सगळं लक्ष ब्लॉग मध्ये होतं म्हणून दुखापत झाली असं त्याचं म्हणणं होतं. मध्ये आहे बोलायचं नाही. अहो कुठून मंगेश तुला माहित आहे का आपल्या फ्लॅश आहेत शॉर्ट फिल्म बघितलंस का तू? हो बघितलं. हा बघायचं का शक्ती? राज पाटील दाखवा जरा. नव्या खेळचा फ्लॅश. फ्लॅश कोण आहे? फ्लॅश स्टेशन कोण आहे? खेळाचा. थोडं चालल्यानंतर परत पाऊस सुरू झाला आणि आम्ही शेडखाली थांबलो. ती सोय मंदिराने चांगली केली. म्हणजे ऊन किंवा पाऊस असेल तर तुम्ही तिथे थांबून विश्रांती घेऊ शकता. योगेश काय कसं चाललंय आयुष? काय चालू डीपी बदल लागाव योगी भाऊ हातात आमचे गेले. पहिले तर हातात नव्हते, आता भाऊ आमच्या हातात गेले. आता भाऊ स्वर्गात जायची वेळ आहे. एकंदरीत स्वर्गात तर भावना जागा नाही. मला माहित आहे स्वर्गात भावना जागा नाही. सारखाच आहे भावना. एवढे बातमी केली ती. काय विषय काय? एक मुलगी पहिल्या महिन्यात योगेशला ब्लॉक करते. ब्लॉक का करते? योगेश त्याला प्रेम समजतो. ती तर म्हणते
अरे तू तर माझा भाऊ. They ask you how you are, you just have to say that you're fine when you're not really fine, but you just can't get into it because they would never understand. डिप्रेशन मध्ये मला खूप मी हे झाली, फर्स्ट एड झाली, याव झाली, त्याव झाली. अरे काय झाली? हा काय काय झालं? झालं तुझ्या आयुष्यात? काय झालं? काय संपलंय काय तुझ्या आयुष्यात? मला वाटायला तिचं माझ्या प्रेम कसं कसं वाटलं बिना तू विचारता काय करता तुला प्रेम आहे? आधी मैत्रीण होती का तुझी ती? मैत्रीण पण नव्हती. मैत्रीण पण नव्हती. मग कसं आधी मैत्री होती? तिनं बघितलं, बोलली असली वेळेला तिला प्रेम संपलं. करिअरवर बघ, करिअर बरोबर. ऑन करिअर नॉट गर्ल्स. बिकॉज गर्ल विल लिव्ह बट करिअर विल नॉट. नॉट चेंज द गर्ल, चेंज द गर्ल. मागायची वाद रोड इज आवर न्यू फ्रेंड. कोहली पिक्चर आलाय आणि मागा बसले ती मंगेश पागले, सांगलीचं तिकीट बुक केले. पॉवर हाऊस. तू काय एवढा एक्साइटेड आहे की सांगलीला जाऊन बुक करून आलाय? मी रजनीकांतचा फॅन नाही, काय नाही, नाही. लोकेश आणि अनिरुद्ध मला वाटलं ही जोडी काय तर मिस करून टाकतात. विक्रम सारखं काय तर माहोल असेल, पण नाही बाद ऐकायला तरी पण जाणार बघा. आता 250 दिलीच म्हणलं का लोकेश कनेकराचा विक्रमच टॉप पिक्चर आहे. कुठली ब्रँच कुठली होती तुमची? मेसा मेसा रास्ते की परवा करेंगे तो मंदिर मेकॅनिकल. काल मला HDD अवघ्या आठवणी म्हणलं बरं का, आणि ती कसली वाटवली मला गिफ्ट. That's love between two men. मी तिला म्हणलं काय, तर काय म्हणला ओके. ओके बैडेस्ट बदनाम ये कर रहे लोग मुझे, इतना बदनाम नहीं हूँ मैं. काकी मित्रांच्यात बसलाय, बसू ती घेऊ. आम्ही रोज त्याला घेऊन जातोय का हो? हा आम्ही रोज त्याला घेऊन जातोय काकी. नाही तुमच्या योगेशला भिजून देत. बदनाम नाही हूं मैं. मला थोडासा त्रास झालाय कारण प्रेम इतकं केलं. मनापासून केलं होतं मी, त्यामुळे मला त्रास झाला. काही गोष्टी मला वाटल्या कळतील. आयुष्यात एखाद्याला गिफ्ट दिल्यावर प्रेम होते असं मी मानत नव्हते, पण कदाचित गिफ्ट दिल्यानंतर प्रेम वाटतं. ये बात तो बाद में याद आनी. हाँ फिर क्या है, जे और मरे इनके बीच में जो किया ना वो इम्पोर्टेंट नहीं होगी. रोड अशा रीतीने शेवटी आम्ही डोंगरावरती पोहोचलो. मग सगळ्यांनी थोडा व्ह्यू एन्जॉय केला. मग सगळे म्हणाले की चला नाश्ता करूया. त्यानंतर योगेशला घरी काहीतरी काम होतं म्हणून तो म्हणाला आता मी जातो. आता त्याचा मूड जरा चांगला झाला होता. 5 minutes later. 2 hours later. 75 years later. आणि पहिल्याच व्लॉग मध्ये योगेशला आपल्याला फॅन भेटला. मग छोटंसं फॅन मीटअप झालं, विचारांची देवाणघेवाण झाली आणि मग त्याने योगेश पुढे हात जोडले. आणि मला 15 ऑगस्ट वरती निबंध लिहायचा आहे, त्यामुळे मला घरी लवकर गेलं पाहिजे असं सांगून तो निघून गेला. त्यानंतर आम्हाला बाय बाय करत योगेशने आमचा निरोप घेतला. पावसामुळे आमचा वरती जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. वरती म्हणजे ह्या मंदिराच्या वरती असं बनवून पण मंदिर आहे, थोडे मंदिर आहे वरती, डोंगर आहे, गवत आहे. डोंगर आहे, डोंगराव गवत आहे. माझा मित्र प्रसाद नाराज झालाय कारण की त्याला वरती जायला मिळत नाही. यशराज खुश आहे कारण की आता त्याला वर जायचंच नाही. बारीक बारीक त्या गाड्या म्हणजे तिथून आलो. माझा चेहरा मला दाखवायचा होता पण काय मला तर काही कळ ना. म्हणजे मला माहितच नव्हतं की चेहरा कसा दाखवायला. कॅमेरा आपल्याला असा असा करायला लागतोय, मग आपला चेहरा दिसतोय. तो पण दिसतोय का नाही ते पुढच्या प्रेक्षकांना माहिती. इकॉनॉमिकली आपण बॅकवर्ड होत चाललेलो. 1 रुपयाची चिंच 1ला 4 मिळायची, त्यात 1 रुपयाला 1 मिळायला लागली म्हणजे किती महागाई वाढल्या बघा. तर भारताच्या माणसांना काय कळलं झाले, हिंदू मुस्लिम करते ती, मुस्लिम हिंदू करते ती, काहीतरी म्हणजे भाषेवरनं मांडते ती. का भाषेवरनं मांडायची. तू मराठीत बोल, तू इंग्लिश बोल, तू कन्नड बोल, आणि बोलती ती बघा किती राहील तू हे बोल. त्याला बोलायच नाही त्यांना काय करायला. हा काय बाबा कळत झालं आपल्याला. तुमची पोरं अमेरिकेत शिकणार. हा ते जाऊ दे. हे राज पाटलांचा एक मुद्दा बरोबर आणलाय. त्यांची पोरं अमेरिकेत शिकणार आणि आम्ही मराठी शिकलो. मी स्वतः जवळजवळ 31-34 पर्यंत झेडपी शिक्षण झेडपी शिकलोय मी. पण आज मी ग्राउंड टू म्हणा किंवा अंडरग्राऊंड म्हणा आम्हाला. मुलाला 5वीला सेमीला घाला,
इंग्लिश मिडियमला घाला, त्याला चांगलं इंग्लिश आलं पाहिजे असं काय नाही. आमचं माझं सेमी नव्हतं, तुझं होतं काय सेमी? मी होतो सेमीला होतो एवढा काही फरक पडत नाही. खूप पडतो खूप पडतो खूप स्पीकिंग मराठी सगळी माणसं आमच्या भावाला दिली. माणसं वाटते की आम्ही बाबा काय वेगळंच काय करतोय. अहो नाही, आम्ही फक्त आमच्या आयुष्यात प्रसंग कॅप्चर करायला लागलो, जेणेकरून आम्हाला महत्वाचं झालं हे बघतोय आणि असं करत होतो आपण. आता आम्ही असं करतोय अजून 4 वर्षांनी म्हणून आम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही आलो, खायला घेतलं, ते काय आम्ही दाखवलं नाही बेकरीत. व्हॉट ए ग्राउंड नो शो ऑफ नाही, शॉपचा विषय नाही. एवढं कॉन्फिडन्स नाही आमच्यात की पब्लिक मध्ये जाऊन असं कॅमेरा दाखवा हे बघा आम्ही समोसा घे. पहिली वेळ तरी मंगेश इज डुईंग व्हेरी वेल. Also Yashiraj, also he's fresh from kid. बंद करो हाथ जोड़ के मैं. Every human being is a unique person. You know that. Everybody has a different DNA. Roast everyone. I don't roast everyone. I just speak. They take it as a roast. I don't know why. I always adore or what we say. Appreciate their beauty in everyday life. आणि मग थोड्या वेळाने पाऊस उघडला आणि आम्ही माथ्यावरती गेलो आणि मग थोडे फोटो पण काढले. आणि मग 6-6:30च्या आसपास आम्ही डोंगरावर उतरायला सुरुवात केली. जाताना असल्याने कचरा डस्टबिनमध्ये टाकला. घरी जाताना आम्ही डिस्कशन केलं की पुढच्या ब्लॉगला कुठे जायचं आणि असं ठरलं की आपण पुढच्या ब्लॉगला केस जास्ती गळत असतील तर कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नाश्त्याच्या आधी अर्धा तास कडीपत्त्याची पान तोडायची, कशी सगळायची. माझा उपवास आहे, चांगला आहे, मला आनंद आहे. Show me where you've gone so we can write their story. Show me where you've gone when you come back home. Show me where you've gone so we can write their story. Show me where you've gone when you come back home. Show me where you've gone so we can write their story. Show me where you've gone so when you come back home. चला निघतो आम्ही आता इथून. अंतर पडायला लागलाय. खरंच आहे. नाही खरंच निघालोय आम्ही. खरंच जाणार आहे आम्ही इथून.